डोळा केला. पण आता मी बघतो त्याच्यासोबत मी पण उभं टाकतो, मी पण वकील देतो आणि तुम्ही पण आता तुम्हाला काय जोर लावायचं ते लावा. मी बघतो आता काय करायचं पुढच्या अजून काय असेल ते सांगा. साहेब, 1 महिना उठून गेला कल्पना भागवतच्या प्रकरणाला. उद्याला निकाल आहे नगर परिषदेचा. कालच माझी खासदारांना पत्रकार परिषद घेतली. काय नेमका उद्या असेल? कालच अचानक पत्रकार परिषद घेणार. दुखायली असेल, दुसरं काय आहे माती? दुखायली असेल, बुळबुळ कराले, दुसरं काय आहे माती? दुसरं काय? आणि हे स्वतःच्या पैशावर लढवायचं असतं ना. शिंदे साहेबाकडे जाण्याचा कार्यक्रमच तितका की शिंदे साहेबांवरून काहीतरी पक्षाची निधी पाठवतील आणि हे आपलं ते आयत्या बिळावर सुरू. आता बसरोग यांनी एकही नगरपालिका स्वतःच्या खिशातल्या पैशाने लढवलेली नाही. मी त्याच्यासोबत होतो तेव्हा माझ्या घराला रांग लावायची, जातीकडे नागेश पाटलाकडे, जातीकडे नागेश पाटलाकडे, जातीकडे नागेश पाटलाकडे. पुन्हा सगळ्यात हातगाव तालुक्याला माहिती. आणि आता तिथं जायचं तेवढंच कारण आहे, बस दुसरं काही कारण नाही. पण इतकं करू नये काही तिसरं झालं पत्रात, म्हणून तू काही दुसरं काय, म्हणून हे पत्रकार परिषद होय. अरे मला काय म्हणायचं आहे, तुम्हाला सांगून पत्रकाराला सांगून पत्र द्यायची काय गरज आहे भाऊ? काय गरज आहे भाऊ? तुम्हाला सांगून द्यायची गरज आहे? आहे गरज आहे? द्या ना, मग द्यायचं तर द्यायचं ना. पत्रकार परिषद काला घेतली तुम्ही? फक्त एवढं सांगायसाठी की आम्ही आता लेखी देणार आहोत. अरे दिली नाही अजून तुम्ही, द्या ना, शोक्ष द्या. माझ्यावर मी जर कुठे गिल्टी असेल तर मी नॅशनल न्यूजवर सुद्धा सांगितलं, सगळ्या नॅशनलच्या मीडियासमोर सांगितलं की मला जे काही ते माहिती विचारतील किंवा मला बोलतील, मला बोलवतील तर मी जाईल आणि जे काही माझ्यापाशी सत्यता असेल ते मी सांगेन. मी त्याच्यापासून पलीकडे जाण्याचा प्रश्नच येत नाही, काही प्रश्नच येत नाही. काय कशासाठी काय गरज पडली? जा ना, तुम्हाला जायचं तर जा. नको कोण म्हणायला लागले, जा, बिलकुल द्या जाऊ. आणि बाबुरावला तुम्ही कोणीतरी प्रश्न विचारला तर बघ तुम्ही तारांकित प्रश्न केला नाही म्हणून, बरोबर. ही घटना तर पूर्णपणे यांच्या अधिवेशनाच्या अगोदर झाली. जवळपास 10 दिवसाचा फरक होता. ही 28-29 तारखेला काहीतरी घटना ही ती भागवत पकडल्या गेली आणि 8 तारखेला मॅमनं हे सुरू झालं ना सेशन, अधिवेशन. म्हणजे 8-10 दिवस अगोदर होता. बरं, बाबुराव रोज कोणता ना कोणता तरी गुत्तेदारीचा प्रश्न असेल तर विचारतो. कोणत्या तरी कोणातरी ब्लॅकमेल करायचं असेल तर कोणातरी अधिकाऱ्यावर विचारतो. रोज आपण फायदे त्याला कुठं ना कुठं तरी काही ना काहीतरी त्याच्या जे फायद्याची गोष्ट असेल ती विचारली त्यानं. मग तुम्हाला साधारण प्रश्न उत्तर तासामध्ये विचारता आला असता. औचित्याचा विषय होता, औचित्याचा मुद्दा तुम्ही उपस्थित करू शकले असते. तुम्हाला कोणताही ग्राउंड होतं तिथं तुम्हाला प्रश्न उपस्थित करायचा, का केलं नाही बाबा?